श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जुलै 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात एक असा भयंकर आणि थरारक वादळ घेऊन येणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. लक्षात घ्या मित्रांनो, या महिन्याची सुरुवात होता तुमच्या घरात व बंद खोलीत अशा काही अद्भुत रहस्यमय गोष्टी घडू लागतील, ज्या ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ग्रहाची अशी अतिशय धक्कादायक आणि विनाशकारी चाल बदलत आहे, जी थेट तुमच्या मेंदूवर, मानसिक स्थितीवर आणि आरोग्यावर जीवघेणा घालू शकते. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांनो, सावधान राहा. 16 जुलैच्या रात्री ठीक 12 वाजता ग्रहाचे असे काही महाभयंकर फेरबदलही होताना दिसतील, ज्याचा थेट फटका तुमच्या आर्थिक गणितांना, लव्ह लाईफला बसणार आहे. तुम्हाला ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास आहे, अशा अगदी जवळच्या व्यक्तीकडूनच पाठीत असा काही खंजीर खुपसला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचे हस्तखेळते आयुष्य एका रात्रीत कोलमडून बाहेर पडेल. मित्रांनो, शत्रू हा बाहेर शोधू नका. तो तुमच्या घरात, तुमच्या शेजारी मानभावी चेहरा घेऊन टपून बसलाय. जर तुम्हाला या सर्व विनाशापासून, धोक्यापासून स्वतःचा, आपल्या निष्पाप कुटुंबाचा जीव वाचवायचा असेल, तर आजची ही भविष्यवाणी एक सेकंदही न घालवता शेवटपर्यंत पहा, कारण यात लपलेलं आहे तुमच्या जगण्याचं, संकटाच्या जाळ्यातून सही सलामत सुटण्याचं सर्वात मोठं व धक्कादायक असं रहस्य. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वृश्चिक राशीच्या जातकानं, जुलै 2026 हा महिना आज तुमच्यासाठी बाहेरच्या जगापेक्षा स्वतःच्या अंतर्मनाशी लढण्याचा काळ ठरणार. कारण या काळात तुमच्या डोक्यात कल्पनाचे काहूर माजेल, नवनवीन प्लॅन्स तयार होतील आणि विचाराची पातळी एक वेगळा स्तर गाठेल. परंतु या सर्व विचाराचे प्रत्यक्ष रिझल्टमध्ये रूपांतर करणे तुम्हाला कठीण जाऊ शकते. या संपूर्ण महिनाभरात डे ड्रीमिंग म्हणजे दिवा स्वप्न पाहण्याचे प्रमाण कमालीचे वाढेल. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्या काय आहेत, त्यावर नेमके काय उपाय करायचे आहेत हे पूर्णपणे ठाऊक असेल, तरी प्रत्यक्ष कृती करताना तुमचे प्रयत्न कमी पडताना दिसतील आणि योग्य रिझल्ट न मिळाल्यामुळे महिन्याची सुरुवात थोडी निराशाजनक होऊ शकते. पण हा तुमच्या क्षमतेचा दोष नसून ग्रहाची बदलती चाल तुमच्या मनात व शरीरात ही धावपळ उडून देत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या महिन्यामध्ये तुमची मानसिक आणि शारीरिक ऊर्जा देखील अत्यंत विखुरलेल्या अवस्थेत असेल, ज्यामुळे मनाची स्थिती सतत हेलकावे खात राहील. कधी तुम्ही अचानक प्रचंड मोटिवेट व उत्साही असाल, तर कधी कोणतीही मोठी मेहनत न करताच कमालीचा थकवा जाणू लागेल. ग्रहाच्या प्रभावामुळे तुमची इतरांशी तुलना करण्याची प्रवृत्ती वाढेल, ज्यामुळे मी एवढं करूनही माझ्या पदरात काहीच का पडलं नाही, अशी असंतोषाची भावना मनात निर्माण होऊ शकते. अशा वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली ऊर्जा नक्की कुठे खर्च होत आहे याकडे बारीक लक्ष देणं गरजेचं आहे. एकाच वेळी 10 कामामध्ये हात घालणे आणि कुटुंब व जोडीदाराच्या विनाकारण वादवादामध्ये स्वतःची शक्ती वाया घालवणे तुम्हाला महागत पडू शकते. म्हणूनच सध्या एखाद्या न हलणाऱ्या भिंतीला धक्का मारण्यात वेळ घालवू नका. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानं, तुमचा व्यापार, व्यवसाय किंवा करिअर, नोकरी याचा विचार तुम्ही करत असाल, तर हा महिना संमिश्र परिणामाचा असेल. जिथे काही ठिकाणी चांगल्या बातम्याही मिळतील, तर काही ठिकाणी अचानक अडथळे उभे राहतील. मनामध्ये एखादी मोठी झेप घेण्याची, मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याची किंवा नवीन पार्टनरशिपमध्ये सुरू करण्याची तीव्र इच्छा होईल. पण कोणताही मोठा व्यावसायिक धोका पत्करण्यासाठी हा काळ अजिबात योग्य नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्ही मार्केटिंग किंवा नवीन कामात कितीही प्रयत्न केले, तरी या महिन्यात त्यातून लगेच मोठे रिझल्ट मिळण्याची शक्यता कमी आहे. जर तुम्हाला यश मिळवायचेच असेल, तर तुमच्या कामात काहीतरी नवीन पद्धत, वेगळेपणा आणि युनिकनेस आणावा लागेल. मात्र हे जे जातक परदेशी कंपन्यांमध्ये काम करतात, इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायात आहेत, ते ज्याचे त्याचे काम सतत फिरतीचे आहे, त्यांच्यासाठी या महिन्यात प्रगतीचे नवीन दरवाजे उघडतील आणि त्यांना उत्तम लाभही मिळेल. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, या महिन्यात तुमच्या आर्थिक स्थितीचा आलेख सामान्य असला तरी तुमच्या मनासारखी आर्थिक प्रगती न झाल्यामुळे तुम्ही पूर्णपणे आनंदी नसाल. विशेषतः जर तुम्ही फ्रीलान्सर, सेल्फ एम्प्लॉय असाल किंवा गिग इकॉनॉमिक्समध्ये काम करत असाल, तर पैशाची ही अनिश्चितता तुम्हाला मानसिकदृष्ट्या थोडी त्रास देऊ शकते. तर दुसरीकडे जर तुम्ही सरकारी किंवा निश्चित पगार असणाऱ्या नोकरीत असाल, तर कदाचित या गोष्टीचा तुमच्यावर थेट परिणाम होणार नाही. तरी तुमचे घरगुती खर्च या महिन्यात अनपेक्षितपणे वाढलेले असतील. पैसा येईल नक्की, पण तो आपल्यासोबत नवीन खर्चही घेऊन येईल किंवा अधिकच्या देण्यामध्ये निघून जाईल. त्यामुळे
महिन्याच्या शेवटी जेवढे कमावून हातात काहीच उरलेले नसेल हा प्रश्न तुम्हाला पडेल. म्हणून या महिन्याच्या प्रत्येक ओपन कार्ड उत्पन्नाची नोंद ठेवावी. खर्च किती झाला, बचतीचा खर्च याचा भाग वेगवेगळा नोंद करून ठेवा. अन्यथा कोणाकडून तरी कर्ज किंवा उसने पैसे घेण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानं वैयक्तिक आयुष्याचा विचार केला तर या महिन्यात तुमच्या जीवनात काही नवीन गुप्त गोष्टी किंवा रहस्य निर्माण होऊ शकतात, ज्याची सुरुवात मे किंवा जून महिन्यापासूनच झालेली असू शकते. हे रहस्य तुमच्या कामाच्या ठिकाणी, कुटुंबात किंवा एखाद्या नवीन नात्याच्या स्वरूपात असू शकते, ज्याबद्दल समाजात किंवा जवळच्या लोकांमध्ये उघडपणे सांगायला तुम्हाला भीती, घबराट किंवा आत्मविश्वासाची कमी जाणवेल. लोक तुम्हाला जज करतील, चुकीचे समजतील या भीतीने तुम्ही त्या गोष्टी स्वतःपुरत्या मर्यादित ठेवाल. यासोबतच नात्यामध्ये किंवा मित्रपरिवारात तुम्हाला अचानक असे काही ऐकावे लागू शकते, जसे की तू आता पहिल्यासारखा राहिला नाहीस, तू खूप बदलला आहेस. हा बदल आणि हे कटू प्रसंग तुम्हाला तुमच्या मनाला विचलित करू शकतात. पण हा महिना तुम्हाला अनावश्यक गोष्टीमधून व नात्यामधून बाहेर बाजूला करून योग्य ठिकाणी फोकस करायला शिकवण्यास आला आहे. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानं लक्षात घ्या, या काळात तुमचं मन विनाकारण जुन्या आठवणीमध्ये किंवा भूतकाळात हरवून जाईल. तुम्हाला जुने दिवस, जुना काळ, जुन्या व्यक्तीची खूप तीव्रतेने आठवण येईल. तुम्ही एका वेगळ्याच नॉस्टॅल्जियामध्ये वाहून जाल. अचानक एखाद्या जुन्या मित्राची, क्लायंटची आठवण आल्यामुळे तुम्ही फोनमध्ये त्याचा नंबर शोधू लागाल. पण तो नंबर न मिळाल्यामुळे आता कशाला फोन करायचा असा विचारही करून तो तुम्ही बेत रद्द कराल. जे लोक आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये आहेत ते आपल्या जोडीदारासोबत ते पण काही दिवस होते, तू आधी माझी किती काळजी घ्यायचीस अशा भूतकाळातील गोष्टी काढताना दिसतील. भूतकाळाच्या या प्रभावामुळे तुम्ही घेतलेले प्रत्येक निर्णयावर पुन्हा पुन्हा शंका घ्याल आणि काही वेळा तुमचा आत्मविश्वासही डगमळेल. परंतु मित्रांनो, हा काळ तात्पुरता असून जीवन पुढे चालत राहते हे लक्षात ठेवून स्वतःला सावरून घेणे गरजेचं आहे. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानं आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत सावध राहण्याचा आहे आणि कोणत्याही लहान सहान समस्याला हलक्यात घेणे तुम्हाला महागात पडू शकते. या काळात तुम्हाला तुमची त्वचा, चेहरे, डोळे यांची विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण डोळ्याचे विकार किंवा संसर्ग तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. दूषित पाणी, अस्वच्छ अन्न किंवा बदलत्या वातावरणामुळे पोट बिघडणे आणि विविध प्रकारच्या ॲलर्जीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. इतकेच नव्हे तर स्वयंपाक करताना किंवा कोणतेही काम करताना चाकू लागणे, बोटाला खरचटणे किंवा छोटी दुखापत होणे अशा घटना या महिन्यात घडू शकतात. जर तुम्हाला आधीपासूनच रक्तदाबाचा म्हणजे बीपीचा त्रास असेल तर या महिन्यात निष्काळजीपणा न करता नियमितपणे प्राणायाम करावा. स्वतःला शांत ठेवावे, कारण तुमची थोडीशी सुद्धा पूर्वतयारी आणि खबरदारी तुम्हाला मोठ्या शारीरिक त्रासापासून वाचवू शकते. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानं तुमच्या प्रेम संबंधाचा विचार केला तर हा महिना तुमच्यासाठी एक अतिशय सुंदर आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. जुलै महिन्याचे पहिले 15 ते 16 दिवस तुमच्या लव्ह लाईफसाठी अत्यंत रोमांटिक, उत्साही राहतील, कारण शुक्र ग्रहाची पूर्ण साथ तुम्हाला लाभेल. तुमच्या नात्यात एक वेगळीच गरमाहट, जवळीक निर्माण होईल. तसेच तुमचा जोडीदार स्वतःच्या चुका सुधारून नात्यासाठी स्वतःमध्ये सकारात्मक बदल करताना दिसेल. या सुवर्ण काळात तुम्हाला फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे विनाकारण कोणतेही होणारे जे वादविवाद आहेत. जेव्हा जेव्हा नात्यात तणाव वाढतोय असं वाटलं तेव्हा 2 मिनिटं शांत राहायचं आणि स्वतःला इतर कामात व्यस्त करून घेणं शहाणपणाचं तुमच्यासाठी ठरेल. आणि जर तुमचे संबंध आधीपासूनच घट्ट असतील आणि तुम्हाला लग्नाचा विचार करायचा असेल तर हा काळ तुमच्या जोडीदाराची, कुटुंबाची ओळख करून देण्यासाठी आणि लग्नाची तारीख पक्की करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. वृश्चिक राशीच्या जातकानं विवाहित जातकांसाठी हा महिना संमिश्र आणि बऱ्यापैकी ठीकठाक राहणार असेल. संसाराचा गाडा हाकताना अनेकदा तुम्हाला असं वाटू शकतं की तुमचा जीवनसाथी काही गोष्टीमध्ये मागे पडत आहे. त्याला गोष्टी लवकर समजत नाहीयेत किंवा तुम्ही अनेकदा समजावून सांगूनही त्याच्या वागण्यात फरक पडत नाही. अशा वेळी चिडचिड न करता किंवा संयम न गमावता त्याला थोडा वेळ देणे, समजूतदारपणे परिस्थिती हाताळणे गरजेचं असतं, तर तुमचे नाते मधुर राहील. कौटुंबिक आघाड्यावर 16 जुलै नंतरच्या उत्तरार्धात म्हणजे 16 जुलै नंतर घरातील वातावरण थोडं बदलू शकतं, जिथे लहान सहान गोष्टीमध्ये वाद होतील, कडाक्याची भांडणे होण्याची शक्यता देखील आहे. पण या काळात तुम्ही कुटुंबापासून थोडे वेगळे एकटे पडल्यासारखं तुम्ही अनुभवाल. म्हणूनच अशा वेळी तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून शांत राहा. घरातील सुसंवाद टिकवण्याचा प्रयत्न देखील करा. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानं या जुलैच्या महिन्यात उद्भवणाऱ्या मानसिक चढ उतारावर मात करण्यासाठी
आणि जीवनात लेझर फोकस किंवा स्थिरता मिळवण्यासाठी तुम्हाला संकटमोचन हनुमानजीच्या चरणी जावे लागेल. जुलै महिन्यातील ग्रहाचे बदल तुम्हाला विचलित करू शकतात. अशा वेळी नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करणं तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. आणि शक्य असल्यास मंगळवारी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत उपवास ठेवावा. मारुतीरायाचे मनोभावे स्मरण करावे. हनुमानजीच्या कृपेने तुमच्या मनातील भीती, संभ्रम दूर होऊन तुम्हाला अंतर्गत शक्ती, अद्भुत मानसिक शांती लाभेल. त्यामुळे तुम्ही प्रत्येक आव्हानाचा धैर्याने सामना कराल. तर अशा प्रकारे वृश्चिक राशीच्या जातकानं जुलै 2026चा महिना तुमच्या आयुष्यात नेमके काय बदल घडवून आणणार याची संपूर्ण माहिती आज आपण पाहिली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या राशीबद्दल असेच अचूक सखोल विश्लेषण दरमहा पाहायचे असतील किंवा रोजच्या रोज, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. हा व्हिडिओ तुमच्या वृश्चिक राशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तुमच्या मनातील प्रश्न, भावना तुम्हाला खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. त्यासोबतच तुमच्या एका लाईक व सबस्क्राईबमुळे आम्हाला असेच दर्जेदार व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा